गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो। या वर्षी गुरुपौर्णिमा 21 जुलै रोजी आहे। गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला होता। प्राचीन काळी ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत आणि 18 पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते। गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे। मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळीकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात। गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत 1,000,000 कार्यरत असतात। त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात, उपाय असतात, यांचा इतर दिवसाच्या तुलनेत 1,000,000 आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं। धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं, त्याचबरोबर सेवा केल्या, पूजा केलं, तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो। त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते। त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत, संकट आहेत, समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते। गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे, म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजा ही केलीच पाहिजे। त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे। आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभ फल प्रदान करत असतात। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। जर ते अभ्यास करत असेल तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील। जर ते नोकरी व्यवसाय करत असेल त्याच्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळणार आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर गुरुची कृपासुद्धा होणार आहे। अतिशय प्रभावी असा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात। सकाळी अगदी तुम्ही देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच हा उपाय केला तरीही चालणार आहे, किंवा संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते त्या वेळेमध्ये हा उपाय केला तरीही चालणार आहे। आता हा उपाय आपल्याला का करायचा, तर पहा, अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे। पण बराचदा काय होतं ना, आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे ग्रह दशा चांगली नसेल, राहू, केतू, शनी किंवा गुरुग्रह त्यांचा कमकुवत असेल, तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। ते मेहनत तर करतात, कष्ट तर करतात, पण त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही। बराचदा आपली मुलं खूप शिकलेली असतात पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही। बराचदा त्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येते, संतान प्राप्तीमध्ये समस्या येते। त्यामुळे प्रत्येक आईने आजच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आता हा उपाय करण्याकरता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित करतो तो दिवा तर प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला एक दिवा हा लागणार आहे। आता ह्याकरता तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे। ह्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 9 लांब वातींना आपल्याला एकत्र करायचं आणि त्याची एक वाती आपल्याला करून घ्यायची आहे। आणि त्या वातीचं जे टोक आहे त्याला थोडंसं हळद कुंकू लावून आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घालू शकतात किंवा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा तुम्ही जे पण देवपूजेमध्ये तेल वापरतो ते घातलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर त्या दिव्याला
चारही दिशेला आपल्याला हळद कुंकवाची बोटंही ओढून घ्यायची आहेत। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यामध्ये हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा। त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तूसुद्धा ठेवायच्यात। ह्या दिव्यामध्ये आपल्याला 11 लवंगा ठेवायच्यात आणि 11 अक्षदा ठेवायचे। त्याचबरोबर एक भीमसेनी कापूरचा तुकडा सुद्धा ठेवायचा। ज्या अक्षदा आणि लवंगा आपण ठेवणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, त्या कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। असा हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं। त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी घेऊन सुद्धा आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे। त्या तांब्यावर आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आणि आपल्याला काही सेवा करायची आहे। आपल्याला 3 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण हे करायचं आहे। ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे जे ते पाणी आहे ते अभिमंत्रित होतं आणि हे जे अभिमंत्रित झालेलं पाणी आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। हे पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, विघ्न आहेत किंवा त्यांचा गुरुग्रह जो कमकुवत असेल तर तो बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते, त्यांच्यावर गुरुची कृपा होण्यामध्ये मदत मिळत असते। त्याचबरोबर त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा वाढही होत असते, कारण गणपती अथर्व शीर्षम हे गणपती बाप्पांचं अतिशय प्रभावशाली असं मंत्र आहे। त्याचबरोबर तारक मंत्र हा स्वामी महाराजांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे। हा मंत्राचा जप केल्यामुळे जे आहे आपल्या मुलांवर स्वामींची अखंड कृपाही होत असते। आता हा उपाय आपण कोणाकरता करू शकतो, तो अगदी तुम्ही लहानातल्या लहान मुलापासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकतात। नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।